नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद मोहिते. माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की नवीन पी-टीच्या साईटला आपला जो पी-टी-आर-सी आणि पी-टी-सीचा आर-सी म्हणजे सर्टिफिकेट कसं डाउनलोड करायचं. तर जास्त न बघता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला www.mahagst.gov.in वर यायचं आहे. आल्यानंतर तुम्हाला होम पेजला यायचं आहे. होम पेजला आल्यानंतर इथं तुम्हाला लॉग इन फॉर एक्झिस्टिंग डीलर ह्या तुम्हाला लिंकवर क्लिक करायचं आहे. जर तुमचं लॉग इन इनव्हॅलिड एरर येत असेल तर तुम्ही रिसेट पासवर्ड किंवा फॉरगेट पासवर्ड करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला इथं तुमचा टीन नंबर टाकायचा आहे विथ प्रिफिक्स पी टाकायचं आहे. म्हणजेच आपण पहिलं विदाऊट पी टाकत होतो ना, आता पूर्ण जी काही सर्टिफिकेट नंबर असेल तो टाकायचा आहे. तुमचा जो काही पासवर्ड असेल तो इथं एंटर करायचा आहे. त्याचबरोबर इथं लॉग इन म्हणायचं आहे. लॉग इन म्हटल्यानंतर ना तुम्हाला इथं डाव्या साईडला तुम्हाला दिसत आहे, इथं मेनू आहे, डॅशबोर्ड आहे, माय वर्क लिस्ट आहे, माय रिटर्न लिस्ट आहे, माय ई रिटर्न पेमेंट्स आहे, त्याबरोबर पी-टी-सी, ओ-टी-पी-टी पेमेंट्स आहे, असेंशन ऑर्डर. त्यामध्ये तुम्हाला करायचं काय आहे, इथं माय वर्क लिस्टवर क्लिक केलं की तुम्हाला अशा प्रकारे पी-टी-आर-सी ॲप्लिकेशन, पी-टी-सी ॲप्लिकेशन अशा गोष्टी दिसून येतील. इथं तुम्हाला काय करायचं आहे, पी-टी-आर-सी सर्टिफिकेट डाउनलोड करायचं. इथं पी-टी-आर-सी ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला इथं अशा प्रकारे खाली इथं बघू शकता, इथं अशा प्रकारे तुम्हाला इथं स्टेटस दिसून जाईल. इथं अप्रूव्ह दिसत आहे. इथं तुम्ही व्ह्यू म्हणू शकताय किंवा इथं आर-सी पण आहे ऑप्शन, एक्नॉलेजमेंट पण आहे. दोन्ही पण तुम्हाला इथं भेटून जातील. इथं तुम्ही व्ह्यू ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला दिसून जाईल. आता इथं बघा, इथं एरर आलेलं आहे असं येऊ शकतं, कारण की साईटचा अजून थोडा इश्यू चालू आहे. त्यामुळे तुम्हाला एरर येऊ शकता. किंवा तुम्ही इथं ॲक्नॉलेजमेंट केलं क्लिक, तर ॲक्नॉलेजमेंटवर तुम्हाला काय होईल, ॲक्नॉलेजमेंट डाउनलोड होईल. जर होत नसेल तर साईटचा इश्यू असणार आहे. त्याचबरोबर तुम्ही आर-सी डाउनलोड केला तर तुमचा आर-सी डाउनलोड होऊन जाईल इन पी-डी-एफमध्ये. जर होत नसेल तर पॅनिक होण्याची काही गरज नाही, कारण की साईटचं अजून थोडं काम चालू आहे. त्यामुळं तुम्हाला एरर येण्याची शक्यता आहे. काही केसमध्ये ते डाउनलोड होत आहे, काही केसमध्ये डाउनलोड होत नाही. तर असं तुम्हाला आणि अशा काय प्रोसेसिंगचं पण एरर येऊ शकतो किंवा प्रोसेस असं तुम्हाला मेसेज येऊन जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, तुमचं पी-टी-आर-सीचं आणि पी-टी-सीचं सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. आता इथं आपण आलेलो आहे, इथं तुम्ही जर आर-सीवर क्लिक केलं तर अशा प्रकारे नॉट फाउंड ऑप्शन येऊ शकतो. तर ते साईटचा इश्यू आहे, तो आपला इश्यू नाही आहे. तर हे अशा प्रकारे तुम्ही काय करू शकताय, आर-सी डाउनलोड करू शकताय.